आपला गोवा निसर्गाच्या उंजळीतला एक सुंदर असा हिरा. या हिऱ्याला वेगवेगळे पैलू आहेत आणि हे पैलू वेगवेगळ्या कला असतील, लोककला असतील, लोकसंगीत असेल, लोकनृत्य असेल, साहित्य असेल, चित्र असेल, शिल्प असेल आणि याला जोडूनच एक वेगळा पैलू म्हणजे नाट्यकला. नाटक आणि गोव्याचं नातं खूप वेगळं आणि आपुलकीचं आहे. आपला उत्सव सजतो तो दरेक नाटकानं आणि त्यामुळेच गोव्याच्या भूमीत दरेक घरात एक तरी कलाकार असतोच असं आपण अभिमानाने सांगू शकतो. या नाटकात जेव्हा आपण रंगमंचावर वावरतो त्यावेळी अनेकदा काही कलाकाराला संवाद नसतात, दुसरे कलाकार बोलत असतात आणि त्यावेळी त्याचा केवळ चेहरा काम करत असतो. आणि या चेहऱ्याचं काम म्हणजेच मूक अभिनय का, म्हणजे माइम ॲक्टिंग आहे का, याविषयी विस्तृत स्वरूपात जाणून घेण्यासाठी आज आमच्यासोबत आहेत जे बालपणापासून कलाकार म्हणून पुढे आले, नंतर कठपुतळी बाहुल्यांच्या खेळाचे मार्गदर्शक, एक उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि मूक अभिनयाचे मार्गदर्शक म्हणून ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळा लौकिक संपादन केलेला आहे ते विलास जानवे. नमस्कार सर. नमस्कार. विलास जानवे राजस्थानच्या कोटा येथील आहेत आणि आपल्याला प्रश्न पडेल की कोटा राजस्थान हिंदी भाषिक प्रदेश आणि मुलाखत मराठीतून कशी. पण जरी जानवे सर राजस्थानचे असले तरी कर्माने ते राजस्थानचे आहेत, पण त्यांचं मूळ गाव महाराष्ट्र आणि आपली भाषा त्यांनी आजही तितक्याच ताकदीने अगदी मनात जपून ठेवलेली आहे. सर, तुमच्या कलेची सुरुवात रंगमंच कलाकार म्हणून झाली, तर त्याविषयी आम्हाला काही थोडक्यात सांगाल का? लहानपणी मी जेव्हा दुसरीत किंवा तिसरी वर्गात असेल, आम्ही झोनल रेल्वे ट्रेनिंग स्कूलच्या कॉलनीमध्ये राहायचो, कारण माझे वडील तिकडे झोनल रेल्वे ट्रेनिंग स्कूलमध्ये टेलिग्राफी शिकवायचे. खूप जुनी गोष्ट आहे. तर त्यावेळेस वडील स्वतः नाटक करायचे, स्किट्स करायचे. तर आम्ही ते नाटकं बघायचो आणि आमच्या शाळेमध्ये त्याची नक्कल करायचो. मग हळूहळू म्हणजे मग मंचवर यायला लागलो मी आणि मग एक प्रकारचे गोडी लागून गेली मला की हे रंगमंच केलं पाहिजे. तर हळूहळू करून मला अवसर पण मिळत राहिले आणि मी नाटक आणि स्किट्स हे करत राहिलो. असं. मूक अभिनयाशी तुमचा संबंध कसा आला? यासाठी तुम्हाला विशेष प्रशिक्षण वगैरे घ्यावं लागलं? जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस आमचे उदयपूरचे चांगले चित्रकार डॉक्टर शैल चोयल त्यांनी काही माइम्स केल्या स्टेजवर आणि त्यांनी इर्शाद पंजतन यांच्याकडनं प्रेरणा घेतली होती. तर तो प्रकार मला भयंकर आवडला. म्हटलं हा चांगला आहे म्हणजे प्रकार. तर मग मी पुढच्या वर्षीच ते तसं दुसरे विषय घेऊन करणं सुरू केलं आणि त्यावेळेस मला म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये मूकाभिनय याच्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळत राहिलं. पुढच्या वर्षी मिळालं. मग काय की मग आवड झाली. पण त्यावेळेस असा कोणी असा गुरु असे कोणी नव्हते. आम्ही नुसतं म्हणजे एक प्रकारे लोकांना ऑब्झर्व करायचो, कारण प्रेरणा त्यांच्याकडनं मिळाली होती आणि काय काय विषय असू शकतात लोकांचे इंटरेस्टचे, त्या विषयावर मी मूकाभिनय करत राहिलो आणि लोकांना आवडत राहिलो म्हणून करत राहिलो. पण असं फॉर्मल ट्रेनिंग अशी घेतली गेली नाही. पण जेव्हा आम्ही नाटकं करायला भानू भारती आहे, भारतरत्न भार्गव आहेत, शैल चोयल साहेब आहेत, कय्यूम अली बोरा, हे सगळे लोक जेव्हा उदयपूरमध्ये जेव्हा वर्कशॉप्स घ्यायचे किंवा यांचे नाटकं बसवायचे तेव्हा मला चान्स मिळत राहिला आणि मग त्यांच्या नाटकाच्या द्वारे मला पुष्कळ चांगला मंच मिळाला. पण हा मूकाभिनयाचा जो स्पेशल फील्ड होता ह्याच्यामध्ये आम्हाला
1998 साली, तेव्हा भारताचा पहिला राष्ट्रीय मूकाभिनय उत्सव, फर्स्ट नॅशनल माईम फेस्टिवल हॅबिटॅट सेंटर दिल्लीमध्ये झाला. त्याला नॅशनल माईम थिएटर कोलकाता यांनी केला. त्याचे डायरेक्टर आमचे गुरु राहिले आता नंतर. त्यांचं नाव पद्मश्री निरंजन गोस्वामी. तर त्यांनी मला बोलवलं होतं की मी तू त्यावेळेस ये त्याच्यावर. तर मी, माझी बायको, माझी दोन्ही मुलं, पण त्यावेळेस मोठा मुलगा जो आहे तो ॲक्टिंग नाही करायचा, तो म्युझिक सांभाळायलाच आहे. आणि धाकटा मुलगा रिधम, तो आणि माझी बायको, आम्ही असे माईम करायचो मूकाभिनय. आणि आमचे जितके विषय म्हणजे नॅशनल लेवलवर सगळ्यांना खूप आवडले. अरे यार, हे छान. म्हणजे जसं आम्ही दूधवाला माईम करायचो, पेंटर माईम करायचो, मछली मार पकडायचं, म्हणजे असे वेगवेगळे असे छोटे छोटे विषय घेऊन त्याच्यावर छान असं माईम तयार करायचो. तर त्याच्यामुळे काय झालं की फर्स्ट नॅशनल माईम फेस्टिवल झाला त्यावेळेस बडोद्याचे अवंतीलाल चावला होते, मोइनुल हक होते, आपले आसामहून आले होते, आणि दक्षिण भारतातून आले होते कलाकार. तर त्याच्यामुळे हळूहळू वाव वाढला आणि नॅशनल लेवलवर काम सुरू झालं. मग निरंजन दादा वर्कशॉप्स पण ऑर्गनाईज करायचे, त्याच्यात पण मला बोलवायचे. आणि मध्ये मध्ये मग मला स्वतःला पण वर्कशॉप करायचा मौका मिळाला, त्यांना असिस्ट करायचा. आणि मग मी या फील्डमध्ये आलो. आता त्याच्यानंतर आम्ही नॅशनल माईम फेस्टिवल झाले, अलाहाबादला झाला, दिमापूरला झाला, कोलकाताला झाला, आणि उदयपूरला, जोधपूरला, जयपूरला तिकडे आम्ही केले. आणि त्याच्यानंतर मग असे सुरूच झाली ती एक प्रकारे. म्हणजे तुमचा मूक अभिनयाचा श्री गणेशा तुमच्या घरीच झाला. आणि त्याच्यानंतर निरंजन गोस्वामी जे आहे त्यांनी तुमचे म्हणजे पुढचे मार्गदर्शन केले, वाटचाल दाखवणारे गुरु झाले. हो. आणि गुरुस्थानी तुमच्या निरंजन गोस्वामी आहेत. आणि मला स्टेजवर आणणं माझे वडील काही वसंत विश्वनाथ जानवे, माझे वडील, त्यांनी मला मंचावर आणलं. आणि त्यावेळेस पण म्हणजे मूकाभिनय करायचो आम्ही. टग ऑफ वॉर, म्हणजे खरं म्हणजे ती पण खूप जुनी गोष्ट आहे, पण ती पण कल्पना असेल. टग ऑफ वॉर म्हणजे मी आणि माझा मोठा भाऊ दोघे असे रस्सी खेचायचो, म्हणजे रस्सी नसायचीच, आणि माझे वडील रेफरी बनायचे. आणि मग कधी मी जिंकतोय, कधी तो जिंकतोय, आणि मध्येच रस्सी तुटते, मग दोन्ही धाडपड पडतात असं. तर म्हणजे असं छोट्या छोट्या कॉमिक याच्यामध्ये आम्ही बरंच केलेलं आहे. पण खरं म्हणजे आता हा याचा खरा वाव जेव्हा निरंजनजींच्या बरोबर आम्ही काम करायला लागलो तेव्हा मला पुष्कळ नवीन पण शिकायला मिळालं, आणि या फील्डमध्ये पुष्कळ काम पण केलं. काही 2014मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची 150वी जयंती मनवायची होती. पूर्ण भारतामध्ये वेगळे वेगळे प्रोग्राम झाले. तर नॅशनल माईम डायरेक्टर्स वर्कशॉप सुरू झाली ही कलकत्तामध्ये. तर त्याच्यामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोरच्या कहाण्या, त्यांच्या कविता, त्यांची नाटकं, त्याच्यावर खूप डिटेल्ड डिस्कशन्स केले. आणि मग निरंजन दादांनी सांगितलं की मी सगळ्यांना एक याच्यावर काहीतरी तुम्हाला माईम तयार करायची आहे आणि पेश करायची आहे. म्हणजे ते 6 महिन्यानंतर पेश करायची होती मला. तर मग तिकडनं पुस्तकं पण आणले ते. तर गीतांजलीमधून मला 2 कविता खूप आवडल्या. एक होती कृपण, म्हणजे त्याच्यामध्ये एक अशा भिकारीची कविता होती की तो अचानक देवाला बघतो, आणि देव म्हणजे असं स्वर्ण रचून जात असतात, आणि ते उधळत असतात पैसे लोकांना. आणि हा भिकारी जो आहे तो बिचारा बघतो, चला आपल्याला खूप मिळेल, पण असं चमत्कार घडतो की देव म्हणतात की तुम मेरे को कुछ दोगे क्या, असं. तर मी तर भिकारी, मी काय देणार आहे मला काय. मग ते खूप त्याची चेष्टा करतात, मग काहीतरी दे. मग हा काय बघतो, मग आपल्या याच्या पोटलीतून एक अन्नाचा कण असतं, तांदूळाचा कण, ती कणी तो त्यांना देतो, आणि देव हसून निघून जातात. हा घरी येऊन बघतो तर ती झोळी असा उलटतो, तर तिच्या झोळीमध्ये एक काही चमकत असतं. मग तो बघतो, अरे हा स्वर्णकण
असं कसं, मग त्याला फ्लॅशबॅक आठवतं. तर ती माईम मी अशी केली होती की त्याच्यामध्ये कविता पण होती, देवचे पण डायलॉग होते आणि त्या भिकाऱ्याचे पण डायलॉग होते. आणि मग त्याला माईमच्या रूपमध्ये मी केलं. आणि दुसरी एक माईम होती त्याच्यामध्ये माझ्या मिसेसनी, किरणनी, त्या पण चांगल्या आर्टिस्ट आहे माईमच्या, आणि बऱ्याच आमचे माईम्स गाजल्यात काही. तर त्यांनी मेरे बच्चे हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरची माय चाइल्ड ह्याच्यावर त्यांनी केलं होतं. म्हणजे लहान मूल कसं असतं की त्याला बघून आपण सगळे खूप प्रेरणा घेतो, तसं त्याचं कंपॅरिझन नेचरशी केलं, असं म्हणजे खूपच छान वर्णन केलं. तर त्याला आम्ही माईमच्या स्वरूपमध्ये मेरे बच्चे म्हणून केलं. त्यात म्युझिक माझ्या मुलाने केलं. माझा मोठा मुलगा सुरुवातीत तो मी माईम करायचा, पण तो नंतर मला हे माझा फील्ड नाही आहे, मी तर मला नुसतं म्युझिक देईन. तर आमचे जितके पण माईम्स मी करतो तर त्याच्यात तो म्युझिक त्याचा कंपोज करतो तो. जानवे सर, आपल्या मूक अभिनयावर नजर मारली तर ही परंपरा गेल्या 3000 वर्षापूर्वीपासून सुरू असल्याची माहिती मिळते. आणि फ्रान्सचे मार्सेल मार्काव हे आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त मूक अभिनयाचे मानले जातात आणि त्यांनी मूक अभिनयाला वेगळी दिशा दिली आणि एक वेगळे प्रयोग त्यांनी त्याच्यामध्ये केले असं म्हटलं जातं. तर मूक अभिनय म्हणजे नक्की काय? आता खरं म्हणजे मला सुयोगाने मार्सल मार्सियो साहेबांना पण त्यांचा प्रोग्राम पण बघायला, म्हणजे मी वेस्ट झोन कल्चर सेंटरमध्ये होतो त्यावेळेस ते अहमदाबादला आले होते आणि त्या प्रोग्रामची सूत्रसंचालन मला दिलं होतं. तर मला म्हणजे खूपच मी लकी होतो त्यांना परफॉर्म करताना पण बघितलं. पण जेव्हा मी चंडीगडमध्ये होतो वेस्ट झोन कल्चर सेंटर जॉईन करण्याच्या आधी, त्यावेळेस मिलॅन स्लेडेक आणि त्यांना पण मी बघितलं होतं. जर्मनीचे कलाकार होते. तर जे विदेशी जे कलाकार आहेत, आजकाल जसं मार्सल मार्सियोंचंच म्हटलं तर ते काय चेहऱ्यावर त्यांचा पांढरा मेकअप असायचा, एक विशेष बीप त्यांची कॉस्ट्यूम असायची, आणि ते कधी सर्कसचे कधी बटरफ्लायचे असं सोलो माइम्स करायचे, पण त्यांच्यामध्ये साऊंड इफेक्ट्स वगैरे पण नसायचा. पण आता काय हळूहळू हळूहळू काळ बदलत गेला आणि आपल्या भारतामध्ये बघितलं जाय तर भरतमुनीच्या नाट्यशास्त्रामध्ये मूकाभिनयाचं पूर्ण चांगलं वर्णन आहे. म्हणजे अभिनयाचे 4 प्रकार सांगितले आहेत: आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विक. तर आंगिक आणि सात्विक हे 2 अभिनय आणि आहार्य पण हे तर मूकाभिनयाचे आहेतच. काय असतं की संवाद बोलण्याच्या आधी किंवा नंतर अपन जो भावना व्यक्त करतात कि अरे तुम्हें समझ में नहीं आ रही बात है, अरे भाई ऐसे नहीं होता है काम, आता ऐसे नहीं होता है काम असं त्याने म्हटलं. आणि मग ओहो, कोणाला म्हटलं अरे साहब बहुत दुख हुआ हमें, तर अरे साहब आणि हे असं असं केलं. हे खरं म्हणजे मूकाभिनय कोष्टकमध्ये असतं ते आहे मूकाभिनय. जेव्हा तुम्ही आपल्या आतल्या भावना कळवतात लोकांना एक्सप्रेशननी, आपल्या बॉडी जेस्चर्स, आपले चेहऱ्याचे हावभाव, तेव्हा तो मूकाभिनय म्हणतो. तर थिएटरमध्ये ह्याचा खूप 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 उपयोग आहे. बऱ्याच वेळेस काही कोणी बोलत पण नाही आणि नुसतं ॲक्शननीच सगळं कळतं की हा काय चाहतो, ह्याला काय पाहिजे, ह्याला कोणत्या गोष्ट मिळाली तर हा खुश होईल, असं बरेच असे प्रसंग असतात थेट. म्हणजे अभिनेता किंवा अभिनेत्री जी मंचावर वावरणारी असेल किंवा चित्रपटात वावरणारी असेल, तिला किंवा त्याला मूक अभिनय खूप सहाय्यभूत होऊ शकतो. बरोबर. मूकाभिनयाचा पूर्ण संबंध आहे इमोशन्सशी. आणि जर ॲक्टिंगमध्ये डायलॉग्स डिलिव्हरी तर आहेच, पण इमोशन्स नसले तर मग त्याला काहीच मतलब नाही. म्हणून त्या नाटकाला खूप चांगली पॉवर मिळावी, त्या नाटकाला लोक म्हणजे नाटकाद्वारा जे आपण संदेश लोकांना देत आहोत ते व्यवस्थित पोहोचण्यासाठी मूकाभिनयाचा खूप मोठा आधार आहे. बरोबर. आता चार्ली चॅप्लिनचे मूकपट जेव्हा आम्ही बघतो तेव्हा तो एक वेगळा आपल्याला भावतो. मग त्यांचे चित्रपट पण मूक अभिनयामध्येच मोडतात का?
हो, आता असं म्हणू शकतो, पण ते मूक चित्रपट म्हणजे त्यावेळेस साऊंड डायलॉगची ती टेक्निक तिकडे नव्हती म्हणून ते तसं केलं. पण त्यांच्यामध्ये काय त्याच्या ते प्रॉपर्टीज खूप असतात त्या सिनेमामध्ये. पण जेव्हा मंचावर जेव्हा अभिनय असतं त्यावेळेस प्रॉपर्टी वगैरे नसते. कलाकार स्वतः आपल्या बॉडीनी, आपल्या चेहऱ्यानी, आपल्या सगळं याच्यानी तो क्रिएट करतो. जसं सपोज त्याला वरती चढायचं आहे, म्हणजे सीडी आपले रस्सी आहे, तर तो त्याला असं असं वर चढत जाईल तो. किंवा असं कोणी वाचन करतो आणि माशी करते त्याला, तर त्याचे चेहऱ्याचे भाव, त्याचे हाताचे ॲक्शन्स हे त्याला त्याच्या अभिनयाला सहाय्य करतात. मूक अभिनयाला स्वतंत्र असं अस्तित्व आहे का? म्हणजे तुम्ही म्हणालात की नाट्यशास्त्रात या कलेचा उल्लेख आहे, तर ही नाट्यकलेचीच पोटशाखा असं म्हणावं का आपण? आता ह्याला मूक अभिनय एक स्वतंत्र कला पण आहे. मूक अभिनयला जर असं बघितलं जाय तर हा नाटकामध्ये पण याचा समावेश आहे, नृत्यमध्ये पण समावेश आहे मूक अभिनयाचा. आता आपण म्हणाल की संगीतमध्ये पण आहे, तर संगीतमध्ये पण आहे. जिथे इमोशन्स आले तिकडे मूक अभिनय आलाच सादरीकरणामध्ये. आता गाण्यामध्ये कुठे मूक अभिनय, पण गाण्यामध्ये अभिनय तर आहे ना. अब तारा बिन कोण मोरे राखेला. आता हा असा भाव पूर्ण आहे, ह्याला आपण असं अब तारा बिन कोण असं तर जमणार नाही. म्हणजे एक इवन आता भरतनाट्यम म्हणा किंवा कथक म्हणा किंवा आपले लोकनृत्य पण म्हणा, त्याच्यामध्ये पण तर इमोशन्स असतातच ना. त्याच्यात पण डान्समध्ये माईम तर असतेच. मूक अभिनयासाठी म्हणजे शिकणारा जो नवीन माणूस असेल त्याच्याकडे काय प्राथमिक गरजा आवश्यक आहेत? सगळ्यात मोठी गती आहे की त्याला त्या कलेमध्ये इंटरेस्ट असला पाहिजे. नंतर त्याचं शरीर आणि मन हे तयार झालं पाहिजे. शरीर याच्यामध्ये काय की बॉडी फिट राहिली तर तो मंचावर एका पायावर पण उभा राहू शकतो. त्याला म्हणजे पोहण्याचं पण ॲक्शन करायचं तर तो आरामात करू शकतो. चढण्याचं, कुठे उडी मारण्याचं, हे सगळे त्याला ॲक्शन्स आरामात करू शकतात. पण त्याचा चेहरा पण खूप लवचपूर्ण पाहिजे. त्याच्या डोळे बोलके पाहिजे. त्याचा चेहरा पूर्ण अंग बोलकंच पाहिजे. एक छोटीशी छोटे म्हणजे आपल्या एक बोट पण त्याच्यानी पण एक्सप्रेशन्स असतो. तो जरा सगळे हाताचे बाहेर हे सगळे ॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फुल बॉडी तुम्हाला त्या कलाकारला ते पाहिजे. आणि त्याच्याकडे कोणची पण वस्तू पण बघतो. आता बघणं आणि ऑब्झर्वेशनमध्ये फरक आहे. तर बघायची म्हणजे खूप नीट बघायची, ऑब्झर्व करायचं की एक माणूस आहे हा, तर हा सिगरेट कसा ओढतो, तर तोच माणूस बिडी कसा ओढेल. तर सिगरेट आणि बिडीमध्ये फरक दिसला पाहिजे. किंवा कोल्ड्रिंकमध्ये आणि नारळ पाणी पिण्यामध्ये फरक दिसला पाहिजे. तर त्याला काय ती रिअलिस्टिक ॲक्टिंग आली पाहिजे. तर रिअलिस्टिक ॲक्टिंग केव्हा करेल, जेव्हा तो नीट बघेल की हे असं हा ऑटो रिक्षा चालवतो तर कसा वागतो, कसा त्याला स्टार्ट करतो, कसा त्याचं गिअर बदलतो आणि कसा मागचा क्लाच कसा साफ करतो. म्हणजे आकलन शक्तीमध्ये तो माहीर असला पाहिजे. येस, म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन खूप कीन असलं पाहिजे. नंतर तो जेव्हा सादरीकरण करतो म्हणजे नकल करतो त्या पात्राची, तर ती नकल पण परफेक्ट निघाली आली पाहिजे, हुबेहू. कोणची पण काही गोष्ट काही
ज्याची हाईट अशी आहे तर त्या छोट्या या हाईटचा मुलगा आहे तर त्याला असं कैसे भाई ए ए आणि सपोज ह्या हाईटचा मुलगा हा भाई कैसे हो ए आणि सपोज माणूस बसला आणि मुलगा मोठा हा बेटा कैसे हो अच्छे हो तर त्याच्यावरून प्रेक्षकांना माहीत पडेल की याची हाईट काय आहे की काय आहे ते. मूक अभिनय शिकवण्यासाठी आपल्या भारतात शाळा किंवा कॉलेजेस म्हणजे जसं आपण थिएटर आर्ट बरोबर टीचिंग आहे आपल्याकडे NSD आहे गोव्यात नाट्य विद्यालय आहेत, नाट्य कॉलेज आहे तसं मूक अभिनय शिकण्यासाठी नुसतं मूकाभिनय शिकायला कलकत्तामध्ये नॅशनल माइम इन्स्टिट्यूट ही साल्ट लेकला उघडली आहे आणि याचे डायरेक्टर आमचे गुरुच आहेत पद्मश्री निरंजन गोस्वामी आणि ते स्वतःही घेतात आणि वेगळ्या वेगळ्या फॅकल्टीज पण बोलवतात ते पूर्ण भारतावर. त्याच्या किती एक वर्षाचा कोर्स येतो. हो आणि 12वी किंवा काय हा 12वीच्या नंतर ग्रॅज्युएशन असलं तरी ठीक नसलं तरी 12वीच्या नंतर तरी ते पाहिजे. एक प्रश्न असा होता की मूक अभिनय हा पूर्ण वेळ व्यवसाय होऊ शकतो का जसं आपल्या नाटकाचा व्यवसाय होऊ शकतो? बिलकुल होऊ शकतो कारण याला बघण्याची एक वेगळी एक क्लास झालेला आहे तयार. कारण याच्यामध्ये काय दर्शकांना संवादमध्ये नाटकामध्ये तर तो डायलॉग्स असतात म्हणून ते कळतं पण याच्यामध्ये जेव्हा बिना बोलता तो अभिनय करतो तर त्याचे संवाद प्रेक्षक बोलतात म्हणजे प्रेक्षकांच्या मनात येतो. अरे सपोज एक आंघोळ करतोय कारण तो शावर त्यांनी चालवला नंतर मग साबू लावतोय साबू पडला देखो तर लोक म्हणतात देखो साबून गिर गया अब साबून आँख में चले गया मनातल्या मनात त्यांचं चालू असतं. तर ते ऑडियन्सचं आणि ॲक्टरचं खूप चांगला संबंध होऊन जातो म्हणजे कनेक्शन असतो. कारण जो प्रेक्षक असतो तो त्याच्या थिंकिंग लेवलला हा आणतो म्हणजे हा जसा अभिनय करत चालतो तेच ती स्टोरी त्याच्या प्रेक्षकाच्या मनात बनत जाते आणि मग बऱ्याच वेळा तो प्रेक्षक इतका इन्वॉल्व होऊन जातो की अब इसकी कहानी में अंतर में क्या होगा ऐसा भी हो सकता है ऐसा भी हो सकता है. जेव्हा दर्शक एवढा विचार करायला लागला म्हणजे तो तुमच्या नाटकामध्ये किंवा माईममध्ये पूर्ण इन्व्हॉल्व झाला आहे. अच्छा आणि काय की माईममध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतात जे आपण शब्दांनी सांगू शकत नाही तर ते आम्ही माईममध्ये करून दाखवतो. किंवा असं सुलभ शौचालयाच्या ह्याच्यात पण आम्ही गावोगावी पण माईम केले आहेत. त्या घर में शौचालय बनवाव तर त्याच्यासाठी बाहेर त्याला जातोय करतोय. आता नाटकामध्ये तर आपण असं बोलू वाईट वाटेल पण तो माईममध्ये असं करतो तर लोकांना हसू पण येतं आणि ते घाणेरडे पण दिसत नाही असं आहे. म्हणजे हा पूर्ण व्यवसाय म्हणजे चांगले जानवे सर तुम्ही भारतात वेगवेगळ्या ठिकाणी मूक अभिनयाच्या कार्यशाळा घेतल्या असेल. आता तुम्ही कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे कार्यशाळा घेतली तर तुमचा अनुभव इकडच्या कलाकारांच्या बद्दल इकडच्या लोकांबद्दल आणि यापूर्वी तुम्ही गोव्यात येऊन हो गोवाशी माझा संबंध खूप जुना आहे. जेव्हा मी वेस्ट झोन कल्चर सेंटरमध्ये आलो होतो म्हणजे 86 पासनं गोवाशी संबंध आहे. आणि गोवा एक इतका छोटा प्रांत असून कल्चरली इतका व्हायब्रंट आहे. जेव्हापासून मी बघतोय इथे जितके नाटकं होतात मला नाही वाटत भारतामध्ये कुठे इतके सगळे नाटकं होत असतील. नाटक स्पर्धा सगळं कल्चरली म्हणजे सगळ्या फोक म्युझिकपासनं सगळं इकडे खूप चालू असतं. नाटकामध्ये काय इथे जितके पण कलाकार आहेत सगळे चांगले आर्टिस्ट आहेत. आता मी ज्यांची वर्कशॉपमध्ये आहे याच्यामध्ये काही तर टीचर्स आहेत ड्रामा टीचर्स आहेत काही कॉलेज ऑफ ड्रामाचे स्टुडंट्स आहेत स्कूल ऑफ ड्रामाचे स्टुडंट्स आहेत आणि काही रेपर्टरीचे मेंबर्स आहेत. तर यांच्यामध्ये स्पार्क खूप तगडा आहे अनुभव पण आहे आणि आपल्या ड्राम्यामध्ये कलामध्ये तर हे पुष्कळ चांगलं काम करतातच. म्हणून माझा एक प्रयत्न होता विनम्र प्रयास होता की मूकाभिनयाच्या द्वारे यांच्या ॲक्टिंग टॅलेंटमध्ये आपण काय भर घालू शकतो.
यांना कलाकारांना अजून काही असं डीप विचार करायला ते सांगतो. कारण एक छोटीशी कोई ॲक्शन आहे तर म्हणजे असं पाकळीच आहे गुलाबाची, तर त्याला किती वेगळ्या वेगळ्या तरीक्याने आपण बघू शकतो किंवा त्याला एक तोडली पण खराब झाली तर त्याला असं करू शकतो. म्हणजे त्याला एक छोटंसं मायन्यूट ॲक्शन्स किती तरीक्याने करू शकतो ते आपण इथे करणार आहोत. आणि ह्या वर्कशॉपमध्ये मी एक तर प्लांटेशनच्या वर एक माईम तयार करतो आम्ही. एक स्वच्छ भारत अभियान याच्यावर आमचं प्रयत्न चालला आहे. एक इमोशनल माईम. आजकाल काय मोबाईलचा इतका वाढला आहे की याच्यामुळे बऱ्याच वेळा असं वाटतं की दोन व्यक्ती बसले तर आपसात डायलॉग नाही करते आणि ते मोबाईलने पण माहीत नाही कुठून तरी जुडलेले आहेत. तर ही जी आणि आपल्या संस्कृतीशी जुडायची जी संधी इकडे मिळते मला, तो खरंच म्हणजे मला खूप आनंद होतो. इकडचे कलाकार पण खूप चांगले आहेत आणि खूप संजीदा आहेत. मला खूप बरं वाटतं. म्हणजे डिपार्टमेंट ऑफ आर्ट अँड कल्चरने जितका म्हणजे हा मोठा पुढाकार घेऊन आम्हाला बोलवलं आहे, मला आणि माझ्या मिसेसला, आम्ही खरंच म्हणजे खूप आभारी आहोत आणि मला मजा येतोय. जानवे सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या प्रुडंट मीडियाच्या प्रेक्षकांना मूक अभिनयाविषयी माहिती दिलीत. मूक अभिनयतर्फे आपण एक स्वतंत्र व्यवसाय सुद्धा करू शकतो किंवा कलाकार पुढे येऊन यामध्ये आपण स्वतः आपल्या ताकदीवर पुढे येऊ शकतो. कलाकार म्हणून, मूक अभिनेता म्हणून पुढे येऊ शकतो. आपला स्वतःचा कार्यक्रम करू शकतो किंवा याच्याविषयी कुठे कॉलेजेस किंवा शाळा आहेत, कुठे आपण मार्गदर्शन घेऊ शकतो, याविषयी तुम्ही माहिती दिलीत. त्याबद्दल प्रुडंट मीडियातर्फे आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुमच्या या मूक अभिनयाच्या वाटचालीला, तुमच्या पुढच्या वाटचालीला आम्ही सुयश चिंतितो. मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद प्रदीपजी. खूप खूप धन्यवाद.